धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे। बॅटनं अमानुष मारहाण केल्याप्रकरणी खिंडकर अटकेत आहेत। खिंडकर यांना जेल होणार की बेल मिळणार याकडे लक्ष आहे, त्यामुळे आता या सुनावणीकडे सुद्धा लक्ष असेल। बॅटनं अमानुष मारहाण करण्यात आली होती तरुणाला, ही दृश्य आपण बघतोय। धनंजय देशमुख यांचे साडू आहेत दादा खिंडकर आणि त्यांनी केलेल्या या अमानुष मारहाणी संदर्भात त्यांच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे। बीडमधली ही बातमी आपण बघतोय। धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी आहे। बॅटनं अमानुष मारहाण केल्याचं हे सगळं प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये खिंडकर अटकेत आहेत आणि त्यामुळे आता जेल होणार की बेल मिळणार याकडे लक्ष असेल। आज याबाबतची सुनावणी पार पडणार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। उदय, काय नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये घडू शकतं? जामीन अर्जावर सुनावणी होते, कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात? नक्कीच आपण जर बघितलं तर दादासाहेब खिंडकर यांनी मारहाण केलेला एक व्हिडिओ समोर आला होता। यामध्ये ओंकार सातपुते नावाच्या तरुणाला 4 ते 5 जण मारत असल्याचं दिसलं होतं आणि त्यानंतर या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। प्रारंभी 7 दिवसाची आणि त्यानंतर 2 दिवसाची अशी 9 दिवसांची पोलीस कोठडी दादासाहेब खिंडकर याच्यासह इतर 2 आरोपींना मिळाली होती, परंतु त्यानंतर या कोठडीची मुदत संपताच त्यांना न्यायालयीन कोठडीत हलवण्यात आलं होतं। त्या ठिकाणी दादा खिंडकर यांच्या पत्नीनं त्यांच्या जीवितास धोका असल्याचा अर्ज दिला, त्यामुळे आता सध्या ते हर्सुल कारागृहात आहेत छत्रपती संभाजीनगरच्या। या दरम्यान त्यांचा आता जामीन अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे आणि आज दुपारी बीडच्या न्यायालयामध्ये या जामीन अर्जावर सुनावणी होऊन त्यामध्ये न्यायालय काय निर्णय देतं, आता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवतं की जामीन देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।